नमस्कार. आज आपल्याला बनवायची आहे ओल्या हरभऱ्याची चमचमीत भाजी. त्यासाठी आपण कढई गरम केलेली आहे. त्यात थोडेसे तेल टाकून घेऊया. अर्धा पळी तेल टाकून घेतले. त्यात आपल्याला थोडेसे ओले खोबरे घेतलेले आहे आपण, ते थोडेसे परतून घ्यायचे आहे. खोबरे थोडे लालसर झाले की त्यात आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे. लसूण हे चांगला तेलात परतून घ्यायचं आहे. आता हे परतलेले काढून घेऊयात. त्यातच आपल्याला थोडे शेंगदाणे हे चांगले भाजून घ्यायचे आहेत. आपले शेंगदाणे पण भाजत आलेत, ते काढून घेऊयात. आपले मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत त्याच कढईत आपण अजून अर्धा पळी तेल घालून घ्यायचे. तेलात थोडे जिरे थोडे तडतडले की त्यात थोडा कढीपत्ताही चांगला तडतडला की त्यात अर्धा चमचा हळद, एक अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मसाला, हा घरचा मसाला आहे, टाकून चांगला तेलात परतून घ्यायचा आहे. मसाला चांगला तेलात परतला की त्यात आपल्याला हे ओले हरभरे चांगले धुवून त्यात घालून घ्यायचे आहे. या मसाल्यात चांगले परतून घ्यायचे आहेत. त्यात मीठ टाकले आहे. बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकून घेतली आहे. ते चांगले मिक्स करून घ्यायचे आणि हे कमी गॅसवरच करायचे आहे. आपल्या हरभऱ्याला चांगला मसाला लागला पाहिजे. हे असेच 5 मिनिटं कमी गॅसवर वाफवून घ्यायचे आहेत. आपले हरभरे वाफवत आहे तोपर्यंत आपण हा केलेला मसाला मिक्सरला बारीक करून घेऊ. 5 मिनिटं आपण असे हरभरे फ्राय करून घेतलेले आहेत. त्यात आपण शेंगदाणे, खोबरे आणि लसणाचे थोडे पाणी टाकून वाटलेले मिश्रण घालून घेणार. ते पण चांगल्या याच्यात परतून घ्यायचे आहे. हे चांगले 5 मिनिटं परतून द्यायचे आहे. तोपर्यंत आपण हे मिक्सरच्या भांड्यात पाणी ओतून धुवून घेऊ. त्याला तेल सुटायला लागलेले आहे. चांगले आपले हरभरे मिश्रणात परतले आहे. हे बघा, त्याला तेल असे कडेने सुटायला लागलेले आहे. असे चांगले परतले की त्यात आपण आता हे मिक्सरचे भांडे धुवून थोडेसे हिसळून असे पाणी घालून घेणार आहोत. त्यात आपल्याला अजून थोडे पाणी घालायचे आहे. आता ही 20 मिनिटे भाजी शिजून घ्यायची आहे. आपण ती झाकण ठेवून कमी गॅसवर झाकण ठेवून शिजून घेणार आहोत. 20 मिनिटं भाजी शिजती आपली. 20 मिनिटानंतर आपण झाकण काढून आपली हरभऱ्याची चमचमीत भाजी अशी शिजून झालेली आहे. तर आपण आता गॅस बंद करणार आहोत. ही भाजी आपली खाण्यासाठी तयार. गरम गरम भाजी हरभऱ्याची आणि भाकरी कांदा कॉम्बिनेशन पण खूप छान आहे. आणि हरभऱ्याची भाजी ही भाकरीबरोबर खूपच छान लागते. चपातीबरोबरही छान लागते, पण भाकरीबरोबर अजून खूपच छान लागते. तर अशी भाजी नक्की करून पहा आणि आवडल्यास कमेंट करा, शेअर करा
अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुढची कोणती रेसिपी तुम्हाला हवी आहे हे पण कमेंटमध्ये सांगा. पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीमध्ये भेटूया आपण. चला, धन्यवाद.